नमस्कार. मी विनीता माने सादर करत आहे माझी एक लघुकथा हिरवाई. पहिल्या पावसाची सर आली तशी ती सुखावली. सायकल दामटत घरी आली तेव्हा जरा भिजली होती, पण तिला त्याची तमा नव्हती. तिच्या मनातली हिरवळ तरारली होती. या नव्या शहरात छोटीशी का होईना स्वतःची जागा होती. राहायला 2 रूम बांधून बाकीच्या परसात तिनं थोडी झाडे भाजीपाला जोपासला होता. मुळात बागकामाची आवड असल्यानं घरातलं बाहेरचं करून थोडा वेळ ती तिथं घालवायचीच. दुपारची झोप टाळली जायची, पण मन ताजंतवानं व्हायचं. आत्ताही ती लावलेली झाडं पाहत घरात शिरली. कुठं काय लावायचं याचा अंदाज घेत घरातल्या कामाला भिडली. एक नारळाचं झाड तर तिनं आंध्राहून मागवून लावलेलं. त्या व्यतिरिक्त सीताफळ पेरूचं झाड होतंच. जास्वंद, अबोली, गुलाब, मोगरा अंगणात बहरले होते. घराच्या मागच्या बाजूला वाल जोपासला होता. 12 महिने तो बहरलेला असायचा. झालेच तर शेवगा होताच. शेंगा नसतील तेव्हा पानांची भाजी व्हायची. मोठी मोठी झाडे अंगणाच्या कडेनं असल्यामुळे मधला चौकडा मोकळाच होता. गवार आणि भेंडी लावूयात, ती विचार करू लागली. काही वांग्यांची रोपे पण लावली तर बऱ्यापैकी घरच्या घरी भाजी होईल. पैसे वाचतीलच, परत ताजी ताजी भाजी मिळेल. त्या हिरवाईच्या कल्पनेनंच ती फुलून आली. भाजी लावायचा विचार तिनं घरात बोलून दाखवला. नवऱ्याने लगेच होला हो केलं. तसेही संधिवाताने आजारी आहे म्हणून तो कुठल्याही कामाला हात लावत नसे. वागता येत नाही, मांडी घालता येत नाही, म्हणून त्याचे जेवणसुद्धा खुर्चीत बसून व्हायचे. पण 1760 सूचना करायला मात्र तो मागे राहत नसे. तिला कसे काही कळत नाही व त्यालाच कसे सर्व ज्ञान आहे हे तो वारंवार पटवून देत असे. कुठे रोज उठून वाद घालायचा म्हणून ती गप्प बसे. पण तिचं गप्प बसणं सुद्धा त्याला खूपे. तो कसा घरातल्यांच्या भल्यासाठी झटतोय, त्याचं मन किती साफ आहे, तो कसा तिला सहन करतोय, इत्यादी इत्यादी सर्वच बाबतीत तो हिरिरीने आपले मुद्दे मांडी. अशा उण्यादुण्यांचा हिशोब ठेवायचा तिचा स्वभाव नव्हता. त्याचं तोंड चालू झालं की ती निमूटपणे आपलं काम आवरत राही. पण तिचा शांतपणा त्याला सहन होत नसे. त्याच्या मौलिक विचारांकडे असं दुर्लक्ष करणारी चांगली बायको कशी असू शकेल यावर तो बोलत राही. त्याचं म्हणणं तिनं शब्द उच्चारून मान्य करावं या बाबतीत तो फार आग्रही होता. या दुर्मुखलेल्या वास्तवापेक्षा मनाच्या दुनियेत राहणं तिला आवडायचं. तिथली शांतता, उत्साह नवीन स्फूर्ती द्यायचा. सगळी निराशा मनामागे टाकून तिनं भाजीच्या बियाणांची पाकिटं आणली. जमिनीला वाफसा आला तसं बी टाकून दिलं. धावपळीत सध्या तरी सरी करून पेरण्या इतका वेळ हातात नव्हता. ती आपलं काम करत होती. निसर्ग आपलं काम करत होता. मौशार मातीतून हिरवे अंकुर तरारले. तिच्या मनात तो हिरवेपणा फुलला. एका सृजनाचा आविष्कार आणि त्याला कारणीभूत असलेली ती. मध्ये मध्ये उगवलेलं गवत तिनं काढून टाकलं. रोपं आता बोटभर उंच झाली होती. 2-2 पाने बाहेर डोकावू लागली. एका रविवारी सर्व कामे आवरून ती जरा आडवी झाली. पण म्हटले तर झोप पण येईना. ती हिरवी बाळे तिला बोलवू लागली. शेवटी उठून ती बाहेर आलीच. गठ्ठ्याने उगवलेली रोपं अशीच वाढू देणं योग्य नव्हतं. त्यांना परत सरीत लावायलाच हवं होतं. खुरपे घेऊन ती हलक्या पावलांनी चौकड्यात उतरली. सर्व रोपे हळुवारपणे हलक्या हाताने त्या मऊ भुसभुशीत मातीतून अलगद बाहेर काढली. भराभर चौकड्यातली माती सखल करून सरी आखल्या. रोपांचा अंदाज घेतला आणि 2-2 रोपे ओळीत मातीत लावू लागली. आजच्या आज हे काम व्हायलाच हवं होतं, नाहीतर ती हिरवी पाती कोमेजून गेली असती. तिचे हात भराभर चालत होते. हिरवे स्वप्न रुजत होते. 1/2 भाग लावणी करून झाला असेल. नवरा पायरीतून उभा राहिला. 2-2 रोपांऐवजी 3-3 लावावीत असं त्याचं म्हणणं होतं. काम आता जवळजवळ संपायलाच आलं होतं. आता परत लावलेल्या रोपांमध्ये जाऊन एक रोप त्यात मिसळणं आणि नव्याने त्याची लावणी करणं तिच्या जीवावर आलं. आठवडाभराची कामं करून ती आधीच दमली होती. केवळ मनाच्या उसन्या उत्साहामुळे ती एवढं काम करू शकत होती. असू दे हो,
2-2 रोपं लावली तरी जागा व्यवस्थित पुरते. आता काम संपतच आलंय. संध्याकाळ पण झालीये. परत करत बसायला वेळ कुठं आहे? तिनं आपल्या परीने त्याची समजूत घालायचा प्रयत्न केला. पण नेहमीप्रमाणे तो आपला हेका सोडीना. तिने एकवार परत चौकड्यावर नजर फिरवली. रोपे व्यवस्थित आणि तरारलेली दिसत होती. आता परत त्यांना हलवलं तर ती मूळ धरतील की नाही काय माहीत. विचार करून तिनं हातातलं काम पुढे चालू केलं. नवरा पायरीवर उभा राहून पाहत होता. त्याची सूचना कम ऑर्डर अव्हेरलेली त्याला अजिबातच सहन झाली नाही. पायरी उतरून तरातरा तो चौकड्यात शिरला. नव्याने लावणी केलेली ती सर्व रोपे भराभरा उपटून त्याने तिच्या पुढे ढीग लावला. सांगितलेलं ऐकायचं नाही ना तुला? घे मग, लाव आता भाजी. तसाच तरातरा तो घरात निघून गेला. हतबुद्ध होऊन ती त्या ढिगाकडे पाहत राहिली. ती हिरवी बाळे काळपट होऊन मलूलपणे माना टाकून शेवटच्या घटका मोजत होती. तिच्या मनातली हिरवाई पण तशीच करपून चालली होती. धन्यवाद.